नमस्कार. आज आपल्यासोबत अशा व्यक्ती आहेत ज्या फक्त शाळेच्या प्राचार्य नाहीत तर शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्गदर्शिका आहेत. नमस्कार. सर्वप्रथम मॅम तुम्ही तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझे नाव स्वाती प्रभाकर कापसे. माझा जर शैक्षणिक प्रवास पाहिला तर पहिली ते चौथी माझं जे शिक्षण आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलमला इथे झालेलं आहे. त्यानंतरचं माझं शिक्षण 5वी ते 10वी हे एका संस्थेमध्ये आणि त्या संस्थेचं नाव आहे श्रीराम विद्यालय इथे झालेलं आहे. त्यानंतर 11वी 12वी जे आहे माझं ते महात्मा बसवेश्वर या कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि पुढे माझा डिप्लोमा जे आहे किंवा DED हे माझं अहमदपूर या तालुक्यामध्ये झालेलं आहे. तर मग मॅडम, तुम्ही प्रिन्सिपल म्हणून सर्वात अभिमानाचा कोणता क्षण होता तुमच्यासाठी? प्रिन्सिपल म्हणून अभिमानाचा क्षण ज्या दिवशी या पदावर मला बसवण्यात आले हे एक तो माझ्यासाठी अभिमानच आहे आणि मला एवढ्या विद्यार्थ्यांची सेवा करण्याचा चान्स भेटला हेच माझा अभिमान. आपण स्वतःला स्ट्रॉंग वुमेन कधी जाणवलं? स्ट्रॉंग वुमेन म्हणजे स्ट्रॉंग वुमनमध्ये सांगायचं झालं तर ज्यावेळेस एखादं संकट येतं आणि त्या संकटावर मात करून जेव्हा माझ्या हातामध्ये यश किंवा एखादी चांगली गोष्ट मला त्या संकटाच्या नंतर भेटते त्यावेळेस मला वाटतं की ॲक्च्युअलमध्ये मी खरंच एक स्ट्रॉंग वुमन आहे. एवढ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसं हँडल करता? हँडलचा जर विचार केला तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर KG शिक्षणचे जे विद्यार्थी आहेत जे की 3 ते 5 वयोगटामध्ये किंवा त्या एज ग्रुपमध्ये आहेत या मुलांना वेगळं ट्रीट करावं लागतं कारण फॅमिली बॅकग्राऊंडच्या नंतर ते शाळेमध्ये आलेले असतात आणि शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना कसं एन्व्हायरमेंट मॅच होण्यामध्ये एवढ्या मोठ्या एन्व्हायरमेंटमध्ये ते आलेले असतात. त्यांना एक आईची ऊब किंवा आपल्या घरातल्या जवळच्या व्यक्ती या पद्धतीने राहावं लागतं. 5वी ते 7वी ह्या विद्यार्थ्याचा जर विचार केला तर थोडंसं तिथं कूल पण करावं लागतं किंवा स्ट्रॉंगपणा पण आणावं लागतं आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची शिस्त आणावी लागते. मोठ्या वर्गाचं झालं 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना जर तिथं आपल्याला विद्यार्थी घडवायचा असेल किंवा तिथं आपल्याला विद्यार्थ्यावर काम करायचं असेल तर शिस्त हा प्रकार त्यांच्यामध्ये अगोदर आणणं गरजेचं आहे. या पद्धतीनं या मुलांना मी वेगवेगळ्या अँगलने हँडल करते. आजच्या शिक्षण पद्धतीत तुम्हाला जर बदल करायचा असेल तर कोणतं बदल? आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मला सोशल मीडिया शिक्षणामध्ये नाही आलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत. का असं? कारण यामुळं जेवढं आपण घेतो जेवढं पॉझिटिव्ह आपण घेतो त्याच्यापेक्षा निगेटिव्ह जास्त विद्यार्थ्यांमध्ये घेतलं चालले आणि त्याचं म्हणजे ड्रॉबॅक म्हणता येईल किंवा त्याचं नुकसान आज प्रत्येक कुटुंब समाज आणि शिक्षण संस्था सुद्धा त्या प्रॉब्लेम्सला फेस करतात. त्यामुळे सोशल मीडिया जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू नये किंवा एका पर्टिक्युलर वयाच्या नंतर त्या मुलांना त्या दुनियेमध्ये पाठवावं असं मला वाटतं. एका विद्यार्थ्यांना कसं असावं म्हणजे शिस्तप्रिय कसं मला काय वाटतं विद्यार्थ्यांना काय एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्या? शाळा किंवा विद्यार्थी आणि शिक्षक ही जी रिलेशन आहे किंवा हे नातं आहे हे गुरु शिष्याचं आहे बरोबर. तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये म्हणजे तो ज्ञानीही असावा नॉलेज असावं त्याच्याकडे संस्कारही असावे शिस्त असावी आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा असावा असं मला वाटतं. तुम्ही प्रिन्सिपल आहे म्हणून तुम्ही कधी असं लेक्चर घ्यायला वगैरे गेलात का? हो मी घेते ना. मी 8वी 9वी 10वीसाठी घेत होते मागच्या 2 वर्षाखाली. यावर्षी मी 10वीचा क्लास घेतलेला आहे. म्हणजे टीचर अवेलेबल नाही म्हणून की नाही मला आवडलं. मला टीचिंग करायला फार आवडतं. मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला विद्यार्थ्यांसोबत कनेक्ट व्हायला आवडतं म्हणून मी स्वतः क्लास घेतलेला. आजच्या काळामध्ये शाळेची खरी भूमिका काय आहे? आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर शाळेची खरी भूमिका शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणं ही भूमिका शाळेची असेल. विद्यार्थ्यांची एक सवय जी तुम्हाला आतून असं वाटतं? विद्यार्थ्यांची सवय म्हणजे तर मला बघून पळून जाणं असेल किंवा मला बघून भिल्यासारखं असेल किंवा मला बघितल्यानंतर आम्ही डिसिप्लिनमध्ये आहोत असं मला दाखवणं असेल
स्ट्रिक्ट की कोणता रोल नाही प्राचार्य म्हणल्यानंतर दोन्ही रोलमध्ये काम करावं लागतं. जास्त करून दूर राहण्याचा प्रयत्न करते. होमवर्कसाठी ऐकलेलं सगळ्यात जास्त कोणतं क्रिएटिव्ह स्किल्स? एक्सक्यूज म्हणलं तर लाईट नव्हती, किंवा टीचर मी गावाला गेलो होतो, किंवा मी होमवर्क आलेलं पाहिला विसरली. नोटबुक घरीच विसरली. ऍक्च्युअल मुलांनी केलेलं नसतं, पण ते आपल्याला असं रिझन देतात की नोटबुक घरी आहे. जीवनात तुम्हाला घडवणारे व्यक्ती माझी आई. कसं काय म्हणजे त्यांनी कारण काय- हो नक्की हा प्रश्नाचं उत्तर मी सविस्तरच देणार. कारण माझी आई अशिक्षित आहे किंवा जास्त शिकलेली नाही, पण तिला असं वाटत होतं की एक स्त्री म्हणून माझ्या मुलीने पुढे जावं, शिकावं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहावं. आणि यासाठी माझ्या आईने खूप मेहनत घेतलेली. वडिलांचा पण रोल आहे, पण जास्त प्रमाणात जर विचार केला तर आईने आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. तुमचं फ्री टाइम कसं असतं? मी टाईम म्हणजे मला फिरायला खूप आवडतं. खूप म्हणजे खूप आवडतं. थोडासा कंटाळा आला किंवा कामाचा ताण तर म्हणता येणार नाही, पण थोडंसं रिलॅक्स फील करायचं असेल तर मी मस्त गाडीमध्ये जाते, गाणी वगैरे ऐकत मी प्रवास करते. तुम्हाला कसं हेल्प करायचं फिरायचं म्हणजे शाळा वगैरे कसं ॲडजस्ट? थोडंसं टायमिंगमध्ये ॲडजस्ट करावं लागतं, पण मी दोन्ही रोलमध्ये मी एकदम परफेक्ट आहे. शाळेच्या टायमिंगमध्ये शाळेला देते वेळ, आणि माझ्या मी टाईममध्ये माझ्या स्वतःसाठी भरपूर वेळ काढलेला आहे माझ्या लाईफ. तुमचं सगळ्यात मोठं लाईफ लेसन कोणतं? लाईफ लेसन असं नाही सांगता येणार, तर सगळेच अनुभव चांगले आहेत लाईफमध्ये. पण एक आई ज्यावेळेस मी बनले त्यावेळेस माझा लाईफ लेसन म्हणजे एक कसं असतं, मूल ज्यावेळेस लहान असतं त्यावेळेस प्रत्येक आई आपल्याला सांगते किंवा इव्हन तुम्हाला असेल मला असेल माझी आई सांगते की मुलींनी म्हणजे संस्कारित राहावं, मुलींनी एक बांधिलकीमध्ये राहावं. पण समाजाला काही गोष्टी मान्य असतात, काही नसतात. पण ज्यावेळेस ऍक्च्युअल आपण त्या रोलमध्ये जातो त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला त्या डिफिकल्टी ते प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्यावेळेस वाटतं की हा लेसन आपल्याला आईकडून शिकलेलं बरोबर आहे. तुम्हाला मुली आहे ना? आणि मुलगा आहे, एक मुलगा आहे मला. कामाचा ताण कमी तुम्ही काय करता? कामाचं ताण कमी करण्यासाठी मी एक थोडा वेळ एक 10-15 मिनिट शांत राहते, पूर्ण कामाची एक सविस्तर यादी बनवते आणि नेमकं आपल्याला टाइम मॅनेजमेंटनुसार कोण्या कामाला व्हॅल्यू जास्त देणं गरजेचं आहे किंवा कोणतं काम आपल्याला इम्पॉर्टंट आहे त्या कामाप्रमाणे मी कामाची आखणी करून काम करते आणि तो ताण मी स्वतः कमी करून घेते. एक स्त्री म्हणून तुमची पदापलीकडे काय? मी पदासाठी कधीच काम केलेलं नाही असं मला वाटतं. कारण एक स्त्री म्हणून जर पाहिलं तर प्रत्येक स्त्रीने एका स्वाभिमानाने जगावं किंवा स्वबळावर जगावं आणि इतरांसाठी जमेल तेवढं सहकार्य मदतीची भावना असावी असं मला वाटतं.